19 फेब्रुवारी 2026 चा दिवस. पिंपळनेर शहर त्या सकाळी उत्साहानं जागं झालं होतं. सर्वत्र शिवजयंतीचा जल्लोष सुरू असतानाच त्याच शहरातील बिजासनी कॉलनीतील एका घरात आनंदाचा आणखीन एक सोहळा रंगत होता. घरातल्या लाडक्या लेकीचा साखरपुडा होता. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. सारं घर रोषणाईने उजळून निघालं होतं. अंगणात रांगोळी काढलेली, मंडप फुलांनी सजलेला, नातेवाईकांची लगबग, गप्पांचा गोंधळ, हशा आणि सनईचे मंगलसूर, सगळं कसं एका आनंदी कुटुंबाच्या स्वप्नासारखं वाटत होतं. मात्र नियतीने त्या घरासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं. या लग्न घरात अचानक वातावरण बदललं. काही क्षणांपूर्वी जिथे शुभेच्छांचा वर्षाव होत होता, तिथे अचानक जोरजोरात बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला उपस्थितांना हा साधा वाद वाटला, पण काही सेकंदातच आवाज वाढले, ढकलाढकली सुरू झाली आणि मग अचानक महिलांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. लोक आवाजाच्या दिशेने धावत गेले आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले. जे अंगण सायंकाळी हळदीने माखणार होतं, तेच आता रक्ताने माखलं होतं. धारधार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी अवस्थेत खाली पडले होते. काही क्षणातच स्पष्ट झालं, हा साधा वाद नव्हता, तर हे निर्घृण तिहेरी हत्याकांड होतं. या घटनेची पार्श्वभूमी काही तासांची नव्हती, तर अनेक महिन्यांपासून तयार होत होती. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर आणि गुजरात राज्यातील सोनगड येथील गोसावी समाजातील 2 गटांमध्ये आधीपासूनच मतभेद सुरू होते. एका लग्न पत्रिकेत सोनगड येथील काही समाज बांधवांची नावे नमूद करण्यात आली नव्हती. हा छोटा मुद्दा वाटत असला तरी समाजातील वर्चस्व आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. सामाजिक कार्यक्रमांमध्ये पुढारपण कोणाचे असावे यावरून आरोप प्रत्यारोप झाले आणि मनात राग साचत गेला. घटनेच्या 2 दिवस आधी या तणावाने धोकादायक वळण घेतले. मुलाकडील एका व्यक्तीने सोशल मीडियावर धमकीचे स्टेटस टाकले. आम्ही 18, 19, 20 तारखेला लग्नाला येतो आहोत, तेव्हा आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, तुमचं अस्तित्व संपवू. हा संदेश पाहून मुलीच्या नातेवाईक आणि माजी नगरसेवक अशोक गिरी यांना संशय आला. त्यांनी तत्काळ पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन हे स्टेटस दाखवले आणि संभाव्य वादाची माहिती दिली. नवरीच्या वडिलांनाही सावध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र लग्नाच्या गडबडीत आणि आनंदाच्या वातावरणात परिस्थिती इतकी भीषण वळण घेईल याची कुणालाच कल्पना नव्हती. अशोक गिरी मुलीच्या वडिलांना हे सांगायला गेले तेव्हा सोनगड येथून आलेली काही मंडळी आधीपासूनच तिथे उपस्थित होती. पत्रिका, स्टेटसचा विषय निघाला आणि पुढारपण करायला आला आहात का, अशा शब्दात जुना वाद पुन्हा उफाळून आला. उपस्थितांना शांत करण्याचा प्रयत्न झाला, पण वातावरण मात्र तापतच गेलं आणि अचानक सोनगडच्या मंडळींनी सोबत आणलेले धारधार चाकू बाहेर काढले. क्षणभरातच तिथे भीतीचं साम्राज्य पसरलं. लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. आरडाओरड, रडारड, गोंधळ आणि त्या गोंधळात सुरू झाले वार. या हल्ल्यात सुरेश गिरी गोसावी, शैलेश गिरी गोसावी आणि देवेंद्र पवार यांच्यावर गंभीर वार करण्यात आले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण जखमा इतक्या गंभीर होत्या की तिघांचाही मृत्यू झाला. यासोबतच पंकज गिर गोसावी आणि सागर गोसावी हे दोघेही जखमी झाले. काही मिनिटातच आनंदाचा हा सोहळा शोकसभेत बदलला. सोनगडचे हल्लेखोर हल्ल्यानंतर कारमधून गुजरातच्या दिशेने सुसाट निघाले. मात्र पिंपळनेर पोलिसांनी तातडीने हालचाल करत वाहनाचा नंबर स्थानिक नागरिकांना दिला. गुजरात सीमेवरील ओटाबारे घाटात नागरिकांनी पोलिसांच्या सूचनेनुसार संशयित वाहन रोखून धरले. काही वेळातच पोलिसांनी कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि कार चालकासह तिघांना ताब्यात घेतलं. पुढील कारवाईत स्टेटस टाकणाऱ्यासह इतरांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता चौकशा होतील, साक्षीदार तपासले जातील. पुढे या घटनेचे जे व्हायचे ते होईलच, परंतु पिंपळनेरातील ही घटना आपल्या समोर सामाजिक पटलावरील काही गंभीर प्रश्न उभे करते. लग्न पत्रिकेत नाव न टाकण्यावरून, पत्रिका न मिळाल्यावरून किंवा मानपानावरून लग्न सोहळ्यांमध्ये होणारे वाद हे 2 कुटुंबांना जोडण्याऐवजी काहींची कुटुंबेच उद्ध्वस्त करणारी ठरत असतील, तर आम्ही अजूनही कुठे उभे आहोत हा प्रश्न पडतो. एकीकडे पुढे जात असतानाच जुन्याच चालीरीती किंवा समाजातील वर्चस्वाची स्पर्धा शब्दशः जीवघेणी ठरत असेल, तर पिंपळनेर आणि सोनगड मधील केवळ गोसावी समाजानेच नव्हे, तर संपूर्ण समाजानेच याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तुमचं या एकूण प्रकरणावर काय मत आहे, आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.